एएमसी बांगर यांच्या ऑफिशियल मेल आय वरती अशा पद्धतीचा धमकीचा ईमेल आलेला आहे. मलाही त्या पद्धतीचा फोन आला होता. मलाही म्हणजे मला प्रशासनाकडनं सांगितण्यात आलं की ह्या पद्धतीचं. मी सांगितलं अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरायचं नाही. जे माझे नियोजित असलेली संपूर्ण महानगरपालिकेची सर्व कामं आम्ही ह्या ठिकाणी, जी मी नियोजित माझ्या मीटिंग्स होत्या त्या पण ह्या ठिकाणी चालू आहे. मुंबईकरांच्या जनतेसाठी जी हिताची कामं आहेत ती आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. अशी धमक्या आम्हाला जर आलेत, ज्यावेळी मी महापौर झाले त्याचवेळी मी बांगलादेशी फेरीवाले, तो तर माझा पहिला अजेंडा होता की अशा पद्धतीने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते त्यांना ह्या ठिकाणी 100% आम्ही उठवून मुंबईच्या बाहेर पाठवणार आणि मूळ मुंबईकरांना न्याय देणार. अशा पद्धतीची आमचा जो विषय होता. मग मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय. नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे. मी माझं काम केलेलं आहे. मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे. तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाही. सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भातल्या काही सूचना आपण दिलेल्या आहेत का? किंवा कारण डॉक्टर मगाशी एवढं दिलं, तपासणी करून दिलं, कारण मेल आलेला आहे, पण सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भातलं काही बघा, अशा पद्धतीच्या जेव्हा मेलवरती धमक्या येतात तर त्यामुळे सुरक्षा प्रशासनाचं ते कामच आहे आणि ते त्यांनी केलंच पाहिजे. या ठिकाणी डॉग स्क्वॉड वगैरे त्यांची संपूर्ण यंत्रणा येऊन त्यांनी महापौराचं पूर्ण दालन असेल, महापौरांची गाडी असेल, हे सगळं त्यांनी चेक केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग चेक केलेली आहे. मी फक्त एवढेच आदेश दिले की आज जे बाहेरचे आपल्याला भेटायला येतात त्यांना मात्र आज पाठवू नका आणि स्ट्रिक्टली संपूर्ण चेकिंग जी आहे ती मुंबई महानगरपालिकेचे जेवढे दरवाजे आहेत त्या दरवाज्यावरती तुम्ही कडक व्यवस्था करा. मी हेही सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त एक मुंबईची महापौर बसत नाही, मुंबईचे संपूर्ण प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि मुंबईकर येणारे आपापली पत्र घेऊन. तर त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. परंतु अशा पद्धतीने धमक्या देऊन या ठिकाणी जर त्यांना वाटत असेल की महापौर थांबेल, उपमहापौर थांबेल किंवा महाराष्ट्राचे इतर महापौर थांबतील, तर हे काही त्यांचं साध्य होणार नाही. आम्ही आमचं काम मुंबईच्या हितासाठी, मुंबईच्या सेवेसाठी, मुंबईकरांसाठी हे करतच राहू.